स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बँकेमध्ये आधार सीडिंगसाठी अर्ज कसा करायचा आणि तो अर्ज कसा भरायचा ते सांगणार आहे। कारण सध्या सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि डीबीटी पेमेंटसाठी भरपूर बँक कस्टमर जे आहे त्यांना आधार सीडिंगची गरज पडत आहे, पण त्यांना अर्ज कसा भरायचा आणि कुठून हा अर्ज मिळवायचा हे माहीत नाही। तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अर्ज भरून दाखवणार आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला अर्ज कुठून डाउनलोड करायचा, कुठून आणायचा हे सुद्धा सांगणार आहे आणि डॉक्युमेंट काय लावायचे हे सर्व तुम्हाला मी या ठिकाणी माहिती देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, याआधी मी एक व्हिडिओ बनवलेला होता, त्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने NPCI वेबसाईटवरून अर्ज कसा भरायचा ते सांगितलेले होते, पण त्या ठिकाणी 4च बँक लिंक होत्या। समोर भविष्यामध्ये पूर्णच बँक त्या ठिकाणी लिंक होणार आहे, पण सध्या 4च बँक लिंक आहे आणि मी अर्ज भरत असताना त्या ठिकाणी फक्त बँक ऑफ बडोदाचाच मला अर्ज भरायचा होता आणि ती बँक लिंक होती। त्यामुळे मी बाकी बँक लिस्टेड आहे की नाही हे दाखवू शकलो नाही। त्यामुळे व्हिडिओमध्ये माझ्याकडून एक छोटीशी चूक झाली आणि भरपूर दर्शकांच्या कमेंटसुद्धा येत होत्या, त्यासाठी माफी असावी। पण आता मी ऑफलाईन पद्धतीने बँकेतून तुम्हाला हा अर्ज कसा भरायचा आहे ते पूर्ण या ठिकाणी माहिती देणार आहे आणि अर्ज कुठून डाउनलोड करायचा ते पण सांगणार आहे। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। या ठिकाणी तुम्हाला आपल्या बँकेचे नाव टाकायचे आहे। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला खालच्या बाजूला तुमच्या ब्रांचचे नाव टाकायचे आहे। ब्रांचचे नाव टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डेटचं ऑप्शन दिसत असेल, डेटच्या ऑप्शनवर तुम्हाला अर्ज भरण्याची तारीख या ठिकाणी टाकायची आहे। त्याचप्रमाणे खालच्या बाजूला तुम्हाला आपण पाहू शकता आय एम हॅव्हिंग अ सेविंग अकाउंट नंबर। तर तुम्हाला जो अकाउंट नंबर आधार सीडिंग करायचा आहे तो अकाउंट नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर खालच्या बाजूला तुम्ही पाहू शकता तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव लिहायचं आहे। नाव लिहिल्यानंतर या ठिकाणी खालच्या बाजूला पाहू शकता सिग्नेचर अँड थंब इम्प्रेशन ऑफ कस्टमर। जर सही करता येत असेल तर तुम्ही या ठिकाणी सही करू शकता किंवा तुमचा अंगठासुद्धा या ठिकाणी लावू शकता। तर या ठिकाणी तुम्हाला तुमची सही किंवा अंगठा करायचा आहे। तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण समोर पाहू शकता अंगठा आणि सही केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन फॉर रिसिविंग डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी बेनिफिट्स टिक 1 या ठिकाणी 3 ऑप्शन देण्यात आलेले आहे। भरपूर अर्जदार कन्फ्यूज होतील की 3 पैकी कोणता ऑप्शन भरायचा आहे। तर या ठिकाणी जर तुमचा कोणत्याच बँकेला आधार सीडिंग नसेल, नो रेकॉर्ड फाउंड दाखवत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा नवीन अकाउंट नंबर टाकायचा आहे, जो तुम्ही वरच्या बाजूला टाकला तो अकाउंट नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। ठीक आहे। आणि मित्रांनो, दुसरं ऑप्शन त्या अर्जदारांसाठी आहे ज्यांचं एकाच बँकमध्ये 2 अकाउंट आहे किंवा एकाच बँकमध्ये वेगवेगळ्या ब्रांचमध्ये 2 अकाउंट आहे। जर तुम्हाला अकाउंट नंबर चेंज करायचा असेल आधार सीडिंगमध्ये आणि तो एकाच बँकमध्ये असेल तर तुम्हाला या ठिकाणी त्या बँकेचे नाव आणि ब्रांचचे नाव टाकायचे आहे। आणि मित्रांनो, तिसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्ही पाहू शकता जर तुमचे वेगवेगळ्या बँकेमध्ये वेगवेगळे अकाउंट असेल आणि तुम्हाला एका बँकेमधून दुसऱ्या बँकेमध्ये आधार सीडिंग ट्रान्सफर करायचं आहे, म्हणजे स्टेट बँकमध्ये तुमचं आधार सीडिंग ऑलरेडी असेल पण तुम्हाला बँक ऑफ इंडियामध्ये ते ट्रान्सफर करायचं आहे, तर तुम्हाला या ठिकाणी बँक ऑफ इंडियाचे नाव आणि ब्रांचचे नाव या ठिकाणी टाकायचे आहे। 3 पैकी कोणत्या ऑप्शनमध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्ही त्या ठिकाणी अशा प्रकारे टिक करून घ्या। ठीक आहे। तर आता आपण समोर जाऊया। तर मित्रांनो, खाली आल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी तुमचा अंगठा किंवा सही मागितलेली आहे, तर तुम्ही या ठिकाणी अंगठा किंवा सही करू शकता। तर समोर आणि खालच्या बाजूला या ठिकाणी तुम्हाला तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। या ठिकाणी ईमेल ID आणि आधार नंबरसुद्धा तुम्हाला या ठिकाणी तुमचा लिहायचा आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी जर तुम्ही तुमच्या आधार केंद्रावरील BC पॉईंट किंवा सरपंचजवळ जर तुमचा अर्ज देत असेल बँकेत पोहोचवण्यासाठी, तर तसं तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करून या ठिकाणी सुद्धा तुम्हाला आधार, तुमचा अंगठा आणि तुमचं सिग्नेचर या ठिकाणी करायचे आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे पूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला या ॲप्लिकेशनला एक आधार कार्ड आणि एक बँक पासबुकची झेरॉक्स या ठिकाणी लावायची आहे आणि त्यावर सुद्धा तुम्हाला तुमची सही करायची आहे आणि बँकेमध्ये सबमिट करायचं आहे। आणि बँक कर्मचाऱ्यांना विचारायचं आहे की किती दिवसामध्ये हे आधार सीडिंग पूर्ण होईल। आधार सीडिंग झाल्यानंतर ऑटोमॅटिक तुमचे अडकलेले पैसे
तुमच्या खात्यात जमा होणार आहे। त्याचप्रमाणे आधार सीडिंग ॲक्टिव्ह आहे किंवा डिॲक्टिवेट आहे हे कसं चेक करायचं त्यासाठी सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो जाऊन तुम्ही चेक करू शकता। आणि जर तुम्ही आता नवीन आधार सीडिंगसाठी अप्लाय केलं असेल तरीही तुम्ही त्या व्हिडिओवर जाऊन चेक करू शकता की आपलं आधार सीडिंग झाले आहे की नाही। तर मित्रांनो, आता प्रश्न आहे की हा अर्ज तुम्हाला कुठे मिळेल? तर सर्वात आधी तुम्ही बँकेत व्हिजिट करा। बँकेमध्ये त्यांना DBT आधार सीडिंगचा अर्ज मागा। जर त्यांच्याकडे अर्ज असेल तर ते देईल, नाहीतर आधार केंद्रावर किंवा झेरॉक्स पॉईंटवर सुद्धा मित्रांनो तुम्हाला हा अर्ज मिळतो। त्या ठिकाणाहून अर्ज घेऊन भरून घ्या। त्या ठिकाणी जर मित्रांनो तुम्हाला अर्ज मिळाला नाही, कारण ग्रामीण एरियामध्ये झेरॉक्स पॉईंटवर अशा प्रकारचे अर्ज मिळत नाही, तर तुम्हाला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये या अर्जाची लिंक मिळेल की तुम्हाला हा अर्ज कुठून डाउनलोड करायचा आहे, किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकून देईल, त्या ठिकाणाहून तुम्ही अर्ज डाउनलोड करू शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल। जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब